बघा, तोटी आर ही पूर्ण भरलेल्या टाकीला 30 तासात रिकामी करू शकते, पण पी आणि क्यू ह्या दोन तोट्या अनुक्रमे 15 तासात व 10 तासात टाकी भरू शकतात. रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या आणि 2 तासानंतर श्यामच्या ती लक्षात आलं आणि श्यामनं तोटी आर बंद करण्यात म्हणजे श्यामकडून तोटी आर बंद करण्यात आली. या चुकीमुळे टाकी भरण्यास किती जास्त वेळ लागला, नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. प्रारंभी महत्वपूर्ण काम कोणतं बघा. आर, लक्ष द्या, आर पूर्ण भरलेली टाकी 30 तासात रिकामी करते, म्हणजे 30 तास आरचा टोटल पॉवर झाला. याला टोटल पॉवर म्हणा. आर 30 तासात पूर्ण भरलेली टाकी रिकामी करतो. या आरचा पर हॉर्स पॉवर किती बाबा, त्यासाठी 1/30 अशी मांडणी करावी लागते. का करावी लागते? उदाहरणार्थ आर साठी त्या टाकीचे 30 भाग ठरत असतील तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे आर ती टाकी खाली करतो, असा त्याचा अर्थ. आता पुढे गणित म्हणते पी आणि क्यू ह्या दोन तोट्या अनुक्रमे 15 तास 10 तासात टाकी भरू शकतात. म्हणजे पी ची टोटल पॉवर 15 तास, एका तासाची पॉवर येते 1/15. लक्ष द्या. आणि क्यू 10 तासात टाकी भरू शकते. या क्यू ची एका तासाची पॉवर येते 1/10. हे 1/15 1/10 एका तासाची पॉवर अशा पद्धतीनं का सर, असा प्रश्न एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. उदाहरणार्थ पी साठी टाकीचे 15 भाग ठरत असतील. प्रत्येकाची आपली आपली योग्यता कुवत असते लेकरांना. लहान लेकराच्या डोक्यावर 50 किलो वजन नाही जाऊ शकत. मोठा माणूस एखाद्यावर 60 किलो वजन सहज वाहून येते. मग या पी ची, क्यू ची, आर ची, प्रत्येक नळाची आपली आपली एक स्पेसिफिक काय असते, पॉवर असते. लक्ष द्या. पी ह्या नळासाठी त्या टाकीचे 15 भाग ठरत असतील तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे टाकी भरेल पी. क्यू या नळासाठी टाकीचे 10 भाग ठरत असतील, प्रति तास 1 भाग याप्रमाणे. म्हणजे एका तासाचं कार्य काढायचं तेव्हा अशा पद्धतीची अपूर्णांक स्वरूपात मांडणी करावी लागते. पुढचा प्रश्न, टाकीचं धारकता म्हणा किंवा स्वरूप म्हणा, टाकीची धारकता ही कशी काढायची सर, तर हे जे 30, हे जे 15 आणि 10 आहेत, लक्ष द्या, हे 30 15 10 यांचा लेकरांनो लसावी काढा. तीन संख्या 5च्या पाड्यात 5 सख 30, 5 3 15, 5 2 10, परत 3 भाग जातो, 3 2 6, 3 1 3 सर, 3 1 3 सर. आता 3 2 ले भाग जात नाही. आता परत 2 बे 1 बे 1 आणि इथं 1. म्हणजे लसावी काय तर उभ्या सारणीतील या सामायिक आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. म्हणजे 5 3 15, 15 2 30 भाग, 30 भाग हे झालं टाकीचं स्वरूप किंवा टाकीची धारकता. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कसं, लक्ष द्या. प्रतितास कार्य काढा. पहिले प्रतितास कार्य, प्रतितास कार्य, प्रतितास कार्य पीचं किती येईल, आलेला लसावी म्हणजे टाकीचे एकूण भाग. पी टाकी 15 तासात भरतो, म्हणजे प्रति तासाला 2 भाग याप्रमाणे टाकी भरण्याचं काम पी करतोय. गोष्टी लक्षात येत असतील तुमच्या. पुढे चला. आता क्यू टाकीचे एकूण भाग म्हणजे लसावी मांडा. क्यू ती टाकी 10 तासात भरतो, भागीला 10 करा, भाग 3 न जातो, म्हणजे प्रति तास 3 भाग याप्रमाणे क्यू टाकी भरण्याचं काम करतो. आता आरचं सुद्धा प्रति तास कार्य काय, टाकीचे एकूण भाग. आर ती टाकी 30 तासात रिकामी करतो, म्हणजे हा भाग 1 न जातो, प्रति तास 1 भाग याप्रमाणे आर टाकी रिकामी करण्याचं काम करतो. इथं वजा चिन्ह आणि हे दोघं भरत आहेत म्हणून इथं अधिक चिन्ह. या गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा. लक्ष द्या. आता उदाहरणार्थ 30 भाग असलेली टाकी, पी आणि क्यू या दोन नळाला भरण्यासाठी लागणारा अवधी, पी आणि क्यू ला टाकी भरण्यास
लागणारी वेळ किंवा लागणारा अवधी लक्ष द्या. तर 30 भाग हे टाकीचे एकूण भाग आणि भागीला पी एका तासाला 2 भाग तर क्यू एका तासाला 3 भाग अशा पद्धतीनं टाकी भरतो. मग या पी आणि क्यूचं एका तासाचं काम किती बाबा हा प्रश्न. तेव्हा या 3 आणि 2 ची बेरीज, याचा अर्थ 3 आणि 2 5 भाग काम करतात दोन्ही नळ. मग आता हा जर भाग दिला तर पी आणि क्यू नळाला ती टाकी, ज्या टाकीचं वर्णन प्रश्नामध्ये आलं, भरण्यासाठी एकूण 6 तास लागतात. मात्र झालेली चूक काय लक्ष द्या. रामने नकळत तिन्ही तोट्या रामने लक्ष द्या रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या आणि 2 तासानंतर श्यामच्या ते लक्षात आलं. रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या, 2 तासानंतर श्यामच्या ते लक्षात आलं आणि त्यानं ती तोटी आग बंद केली, जी टाकी रिकामी करण्याचं काम करते. या चुकीमुळे टाकी भरण्यास किती जास्त वेळ लागला लक्ष द्या. जेव्हा तिन्ही तोट्या सुरू असतात, म्हणजे इथं आम्ही असं म्हणू शकतो पी क्यू आणि आर यांचं एका तासाचं कार्य किती बाबा. चुकीमुळं 2 तास आर ही तोटी सुरू राहिली, जी पाणी रिकाम करते टाकीतलं. लक्ष द्या. मग आता इथं दुसरी स्टेप, पी क्यू आर या 3 नळांचं, या तिन्ही तोट्यांचं एका तासाचं कार्य किती बघा. पी एका तासामध्ये 2 भाग टाकी भरण्याचं काम करतो, क्यू एका तासामध्ये 3 भाग टाकी भरण्याचं काम करतो, तर आर एका तासामध्ये, हे वजा चिन्ह लक्ष द्या, 1 भाग एका तासामध्ये रिकामी टाकी करण्याचं काम करतो. मग आता 3 आणि 2 5, हे वजा 1 4 भाग हे तासाचं कार्य तिन्ही तोट्यांचं. आता 2 तास आर ही तोटी सुरू राहिली, म्हणजे तिन्ही नळाचं 2 तासाचं कार्य, तिन्ही नळाचं 2 तासाचं लेकरांनो लक्ष द्या कार्य काय बाबा. तर एका तासाचं कार्य 4 भाग, याला गुणीला 2 तास म्हणजे 8 भाग तिन्ही नळाचं 2 तासाचं कार्य 8 भाग. आता 2 तासानंतर आर बंद झाली. आता आर बंद झाली ही तोटी बर का. त्यानंतर लागलेला टाकी भरण्यासाठीचा वेळ किती. आता टाकीचे एकूण भाग इथं आम्ही असं म्हणू शकतो शिल्लक टाकी किती बाबा. शिल्लक टाकी लेकरांनो, टाकीचे एकूण भाग 30 आहेत, पैकी 8 भाग 2 तासामध्ये टाकी भरली, म्हणजे हे 22 भाग उत्तर येते. लक्ष द्या. शिल्लक टाकी किती तर 22 भाग. याला इकडे मांडू का. लक्ष द्या. शिल्लक टाकी किती सर, म्हणजे टाकी भरायची राहिलेली किती बाबा. शिल्लक टाकी लक्ष द्या. टाकीचे एकूण भाग 30, 8 भाग टाकी 2 तासाचं कार्य, 22 भाग टाकी भरायची शिल्लक आहे. आता आर नळ लक्षात आलं तुमच्या बंद झाला. आता आर ही तोटी बंद करण्यात आली आणि या चुकीमुळे टाकी भरण्यास किती जास्त वेळ लागला. आता शिल्लक राहिलेला हा जो भाग आहे 22 भाग, हे काम कोणाला करायचं हो तर पी आणि क्यू या नळाला करायचं. आर ही तोटी बंद झाली, म्हणजे पी आणि क्यूचं एका तासाचं कार्य काय तर हे 3 आणि 2 5 भाग. हे 5 भाग भागीला घ्या लेकरांनो. हा भाग कसा जातो तर 5 चूक 20. आता परत 2 उरले भाग जात नाही, दशांश चिन्ह द्या, 0 घ्या, परत 5 चूक 20, म्हणजे आता 4.4 तास लागले. हे 4.4 तास म्हणजे 4 तास आणि 0.4 तास म्हणजे किती मिनिटं, याला गुणीला 60 करायचं. 0 6 चूक 24. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्हानंतरच्या स्थळाला काही महत्व नसते. 24 मिनिटं होतात हे लेकरांना, या गोष्टी लक्षात घ्या. 4 तास 24 मिनिट आणि तिन्ही नळाचं 2 तासाचं कार्य, म्हणजे हे 2 तास. असं चूक झाल्यामुळं, म्हणजे आर ही तोटी 2 तास सुरू राहिल्यामुळं लागलेला अवधी 6 तास 24 मिनिटं.
प्रश्न विचारला या चुकीमुळं, कोणत्या चुकीमुळं? आर ही तोटी 2 तास सुरू राहिल्यामुळं. या चुकीमुळं टाकी भरण्यास किती जास्त वेळ लागला? आता नेहमी लागणारा वेळ किती आहे? PQ या 2 तोट्यांना टाकी भरण्यासाठी 6 तास. मग आता हे 6 तास जर वजा केले तर हा फरक म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 24 मिनिटं हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला